समर्थ शिक्षण संस्थेचे माझे सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, मृदंगाला जे साथ संगत करतायत असे मृदंग महामेरू आमचे गुरुबंधू श्रीराम महाराज गोरे आणि समस्त लाड समाज गवळी मोहल्ला सर्वांच्या चरणारविंदी प्रणिपात नतमस्तक दंडवत करतो आणि माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मला जशी बुद्धी देतील त्या बुद्धीप्रमाणे अगदी संकल्पित वेळेत सेवा टोकण्याचा प्रयत्न करतो. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतला. अभंगातला भाव आपल्या समोर प्रतिपादन केला. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनात आलेला अनुभव जगासमोर प्रतिपादन केला. अहो, अनुभव दोन पद्धतीचे बरं का दादा, जरा काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. अनुभव दोन पद्धतीचे, एक लौकिक पद्धतीचा अनुभव आहे आणि एक अलौकिक पद्धतीचा अनुभव आहे. पण लौकिक पद्धतीचे अनुभव याचे जगातल्या सगळ्या जीवांचे कसे आहेत, सारखे आहे. अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत याचे जीवाचे सगळ्याचे अनुभव लौकिक हे सारखे आहेत. हो, मला सांगा, 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. किती विषय झाले? बोलत जा. किती विषय झाले? 5. या 5 विषयाचा उपभोग घेण्याचा याच्या जगातल्या सगळ्या जीवांचा अनुभव कसा आहे, सारखा. आंबट, तुरट, खारट हे जे विषय हे सेवन करण्याचा अनुभव याच्या जगातला कसा आहे, सारखा आहे. मुलांना तुम्ही जागी आहे का? जागी आहे तुम्ही? माझा आवाज कळतोय तुम्हाला? मला सांगा, तुम्ही उंदीर नावाचा जीव बघितला का? उंदीर बघितला? कुठे राहतो तो? बिळात राहतो. शाबास. आता तुम्ही इंद्र नावाचा एक जीव आहे. इंद्र आपले इंद्रचे तांडा नाही बरं का? इंद्र बघितला का? तुम्ही कार्टूनच नेहमी पाहता ना, त्याच्यामुळे इंद्र कसा दिसत तुम्हाला. कधी रामायण मालिका, कधी कृष्णलीला मालिका, कधी महाभारत, ह्या मालिका पण आपण काय करायला पाहिजे, बघायला पाहिजे. त्याच्यात इंद्र दाखवलं जातो का नाही? इंद्र कुठे राहतो? कुठे राहतो? आभाळात राहतो. बरोबर. त्यांचं ते असं ढग वगैरे दाखवतात ना टीव्हीत, त्याला स्वर्ग म्हणतात. स्वर्ग काय म्हणतात त्याला? म्हणजे इंद्र कुठे राहतो? स्वर्गात राहतो. आणि उंदीर कुठे राहतो? बिळात राहतो. आता मला सांगा, उंदराला आपल्या बिळात लागलेली झोप आणि इंद्राला आपल्या आसनावर लागलेली झोप, झोपेचा जो आनंद आहे तो सारखा आहे का वेगवेगळा? बोलत जा. म्हणजे उंदीर आपल्या बिळात झोपला तरी त्याला तोच आनंद, आणि इंद्र आपल्या स्वर्गामध्ये आपल्या आसनावर झोपला तरी त्याला तोच आनंद. एखादा महात्मा इथं कीर्तनात येऊन झोपला आणि एखादा महात्मा आपल्या गोधडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, झोपेचा जो आनंद आहे तो सारखा आहे का वेगवेगळा? सारखाच अनुभव आहे. हे जे विषय आहेत ना दादा, या विषयाचा उपभोग घेण्याचा अनुभव याच्या जगातल्या सगळ्या जीवांचा कसा आहे, सारखे. पण हे लौकिक पद्धतीचे अनुभव आहे. याच्याही पलीकडचे अलौकिक पद्धतीचे अनुभव वेगळे, तुमचे आमचे अनुभव वेगळे आणि संत साधू महात्म्यांचे अनुभव वेगळे. तुम्ही आम्ही प्रापंचिक जीवन जगणारे माणसं, संसारामध्ये अहोरात्र मरमर करणारे माणसं, आपल्या उतरत्या वयात जर आपल्याला विचारलं, दादा बाबा तुमचं उभं आयुष्य प्रपंचामध्ये गेलंय, पण खऱ्या सुखाचा अनुभव तुम्हाला जीवनात चाखायला मिळाला का हो? तर उतरत्या माणसाच्या जीवनातला अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी नाटाच्या अभंगामध्ये प्रतिपादन केलाय. माझे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बाबा आमचं उभं आयुष्य सुखाच्या आशेत जातं. कृष्ण बाबांनी सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञाना हे केला, हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टेला. दादा आमचं उभं आयुष्य सुखाच्या आशेत जातं, पण खरं सुख आम्हाला चाखायला मिळत. हा कोणाचा अनुभव आहे? हा तुमचा माझा अनुभव आहे. हा अलौकिक पद्धतीचा अनुभव. पण संत साधू महात्मे या अवनी तलावर अवताराला आले. तुमच्या माझ्यासारखंच त्यांनी जीवन जगलं, तुमच्या माझ्यासारखाच संसार त्यांनी केला. त्यांनाही लेकरं बाळ मुलं बाळ झाले, पण त्यांना विचारा
बाबा तुम्ही या अवनी तलावर अवतीर्ण झाले, इथं तुमची आमच्यासारखा संसार केला, पण इथं आल्यानंतर या जगाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? माझ्या शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी सांगितलं, आम्ही ज्या वेळेस या अवनी तलावर आलो, आम्ही या जगाकडे पाहिलं, तेव्हा आम्हाला सर्व त्रैलोक्य आनंदाचं वाटायला लागलं. संत साधू महात्म्यांना विचारा. संत साधू महात्म्याने स्पष्ट सांगितलं, अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेली माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. माझ्या जगद्गुरु तुकोबारांना विचारा. माझ्या जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. मला सांगा, आपल्याला होतो का आनंद? आपल्या जीवनातला जातो का भाग? आपल्या जीवनातला जातो का क्षीण? आपल्या जीवनातला क्षीणही जात नाही आणि आपल्या जीवनातला भागही जात नाही, आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकत नाही भाग गेला क्षीण गेला. मग आपण म्हणू शकतो, भाग्या मेला क्षीण गेला. तुमची तुम्हाला मला खऱ्या सुखाचा अनुभव मिळालाच नाही, त्याच्यामुळे या अनुभूतीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. पण तुम्हाला ही अनुभूती प्राप्त व्हावी म्हणून संत साधू महात्म्यांनी आपल्या जीवनात आलेला अनुभव जगासमोर प्रांजळ मनाने प्रतिपादन केला. हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा माझी मजा आली रोकड प्रचिती. आम्हाला जी रोकड प्रचिती आली ना, की प्रांजळ मनाने आम्ही तुका म्हणता कोणी सांगे, तुका म्हणता माझा अनुभव आहे. आम्हाला जे अनुभव प्राप्त झाले ते आम्ही लोकांसमोर प्रतिपादन केले. काय अनुभव आले तुकोबारा तुम्हाला? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्हाला इतका विषयाचा विसर पडला की त्याचा लवलेश सुद्धा आमच्या अंतःकरणात आता शिल्लक राहिला नाही. आता पहिला प्रश्न जगद्गुरु तुकोबारांना, तुकोबारा, ज्या माणसाला जीवनामध्ये येऊन परमोच्च पद प्राप्त करून घ्यायचंय त्या माणसाच्या जीवनातला विषय हा विसरलाच पाहिजे का? तर एका वाक्यात उत्तर असं आहे, ज्या व्यक्तीला जीवनामध्ये येऊन परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, नाम मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची, नाम देव प्राप्त करून घ्यायचा, त्या माणसाच्या जीवनामध्ये विषय हे विसरलेच पाहिजे. जोपर्यंत विषय आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. बघा, परब्रह्म परमात्म्याच्या आड येणारी जर एक गोष्ट जर कोणती असेल तिला म्हणतात प्रतिबंध, आणि विषय हे प्रतिबंध आहेत. आणि प्रतिबंध जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं साध्य प्राप्त होऊ शकत नाही. बघा,
जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं, पण त्याच्यावर शेवाळ आलेला असल्यामुळे पाणी आपल्याला दिसत नाही. बऱ्याच वेळेला आकाशामध्ये ढग आलेला असल्यामुळे आपल्याला आकाश दिसत नाही. बऱ्याच वेळा नजरेवर पडदा आलेला असल्यामुळे आपल्याला समोरची दृष्टी दिसत नाही. बऱ्याच वेळा अंतःकरणामध्ये अज्ञान निर्माण झालेलं असल्यामुळे आपल्याला परमात्मा वस्तू दिसत नाही. मग करायचं काय? जगद्गुरु संत साधू महात्म्याने सांगितलं, एकच काम करा. हे जेवढे दृष्टांत सांगितले हे सगळे उलटे करा. काय करा? पाण्यावरचं शेवाळ बाजूला करा, पाणी तिथंच आहे. आकाशातले ढग बाजूला करा, आकाश तिथंच आहे. अंतःकरणातला अज्ञान बाजूला सारा, भगवत दर्शन तिथंच आहे. अंतःकरणातले विकार बाजूला सारा. संत महात्म्यांना जी अवस्था प्राप्त झाली ती तुम्हा मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं, काम क्रोध लोभ प्रमाण दिलं आमच्या शास्त्री महाराजांनी. तो का म्हणे, देह भरीला विठ्ठले पण कधी काम क्रोधे केले घररीते. जोपर्यंत काम क्रोध आदी विकार बाजूला सरत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणात देऊ शकत. अहो काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि अवघी आनंदाची. ज्याप्रमाणे संत साधू महात्म्यांना अवघी सृष्टी आनंदाची वाटली, तुम्हाला आम्हालाही वाटावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच काम आहे, हे सगळे विकार काय करा, बाजूला सारा. आपल्या भारत भूमीमध्ये एक खूप मोठे महात्मे जन्माला येऊन गेले, ज्यांचं नाव आहे अष्टावक्र. काय नाव आहे? अष्टावक्र. एक दिवस आपल्या वडिलांना, आपल्या बापाला उपदेश करत होते. ते म्हणत होते, दादा तुम्ही एका बाजूने विषयाचा उपभोग घेता आणि एका बाजूने मुक्त होण्याची अपेक्षा करता. या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा प्राप्त होतील? तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर विषयाचा पूर्ण त्याग करून टाका, आणि तुम्हाला जर विषयच उपभोगायचा असेल तर मुक्त होण्याच्या अपेक्षा सोडून द्या. चिडिया दो दो न बने. एकच गोष्ट तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागेल. कारण मुक्त अवस्था म्हणजे काही वेगळी अवस्था नाही. ज्या व्यक्तीने आपल्या मनाला विषयात गुंतवलं जगात तो बद्ध आहे, आणि ज्यानं आपल्या मनाला विषयापासून बाजूला सारलं जगात तो मुक्त आहे. विषया संग मना बद्ध हा, निर्विषया मना मुक्त हा. मग तुम्हाला जर विषय सुटत नसतील तर तुम्ही एक काम करा, विषयांना विषय समजूच नका, विषयांना विष समजा आणि विषयाचा त्याग करा. दादा अंतःकरणाला विषय कसे चिटकले जातात, एक 2 मिनिटाचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. एखादा निष्ठावंत, एखादा माळकरी माणूस आहे, आणि एखादा माळकरी माणूस वाईटाच्या संगतीत गेला, म्हणजे मद्यप्राशन करणाऱ्या लोकांच्या सहवासात गेला, तर त्याच्या गळ्यातली माळ निघते दादा, आणि तो काय करतो, व्यसनाधीन होतो, प्यायला लागतो, वाईट मार्गाला लागतो. आता एखादा माळकरी माणूस ज्या वेळेस वाईट मार्गाला जातो त्यावेळेस त्याला बाकीचे लोक म्हणत असतात, दादा काय असं झालं, तुझ्या गळ्यात तर पवित्र पावन तुळशीची माळ होती, तू चांगला रामराम श्याम सकाळी संध्याकाळी लोकांना घालत होता, आता तुझ्या गळ्यातली माळ निघली आणि तू आता व्यसनाधीन झाला, असं काय झालं? तर त्याच्या मुखातले शब्द किती गोड आहे पा. तो म्हणतो, काय करावं राव, संगती सोबती लागलं वाया. आता मला सांगा, संगत सोबत या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्या पद्धतीने माळकऱ्याला दारुड्याची संगत झाली त्या पद्धतीने दारुड्याला सुद्धा माळकऱ्याची संगत होणं, याला काय म्हणत असतात? संगत सोबत म्हणतात. का नुसती दारुड्याची संगत झाली नाही ना, दोघांची एकमेकाला संगत होणं यालाच म्हणतात ना संगत सोबत. पण परिणाम कोणाचा कोणावर झाला? बोला, परिणाम कोणाचा कोणावर झाला? दारुड्याचा परिणाम माळकऱ्यावर झाला, माळकऱ्याची गळ्यातली माळ निघली ना, असं का झालं?
का झालं असं आणि असंच व्हायला लागलं ढेकणाच्या संगे हिराजो असंच व्हायला लागलं अहो माळकऱ्याच्या सहवासाने पिणारे खाणारे दुरुस्त व्हायला पाहिजे तर उलट परिणाम व्हावा लागला खाणाऱ्या पिणाऱ्याच्या सहवासात माळकरी गेले तर माळकऱ्याच्या गळ्यातल्या माळी 20% लोकांच्या माळी या कोरोनाच्या काळात निघाल्या भिरी लोक मरायला डॉक्टरांनी खुशाल सांगितलं हो द्या चाल द्या सपाटा त्यांना तन माळी काढल्या लोकांनी मेले नाही का मग ते असं खाल्ल्याने पेल्याने का आजारामुळे होत असतं मग हो वाईट परिणाम का घडलं असं का व्हावं असं माझ्या जगद्गुरु तुकोबाराने स्पष्ट सांगितलं दादा ज्या माणसाला परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची त्या माणसाचा परमार्थामधला निश्चय पक्का असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला परमोच्च पद प्राप्त करून घ्यायचं दादा तो तुमचा आत्मविश्वास तुमचा आत्मनिर्भर तुम्ही तुका म्हणे तेची फळ काय पाहिजे निश्चय पक्का असणं अत्यंत गरजेचं आहे माणसाने निश्चय केला की त्याला फळ प्राप्त झालं नाही असं होऊच शकत नाही म्हणून परमार्थामध्ये काय असणं अत्यंत गरजेचं आहे पक्का निश्चय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच कमी झाला त्याचा आत्मविश्वास कमी झाला आणि त्याच्यामुळे तो वाईटाच्या संगतीत गेल्यामुळे वाईटाचा परिणाम तुझ्यावर झाला तो वाईट मार्गाला लागला आणि शास्त्र आपलं असं सांगतं दादा जे माणसं इथं जन्माला येतात आणि जे व्यसन करतात ना त्यांना इथं तर दुःख भोगावंच लागतं पण घोराचे घोरम नरकम नयंती घोरातल्या घोर अशा नरकातून त्यांना कोणी सोडवू शकत नाही किती व्यसनाधीन झालेत लोक संगती सोबतीमुळे बघा तिकडं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी पिढ्या तयार केल्या बिड्या माहित हो तुम्हाला तुम्हाला कशाच्या बिड्या माहित हो बिड्या म्हणजे असे पानं राहते आणि त्या पानात काय करते थोडीशी तंबाखू टाकीत असे गोल करते एका बाजूने चिपट एका बाजूने असं त्याला गोल करते आणि अशा 7, 8, 10 बेड्या एकत्र बांधते त्याला द्वारा बांधतात त्याच्यावरून कागद बांधतात आणि मग ते इकिते त्याला काय म्हणते चांगला त्रास घेते तुमचं त्याला काय म्हणते कट्टा त्याला म्हणते बुरुज त्याला म्हणते सॅम्पल त्या लोकांनी त्या बिड्या तयार केल्या आणि आपल्या मराठवाड्यातल्या लोकांनी त्या बिड्या विकत घेतल्या त्याच्यातली एक बिडी अशी काढीते तोंडात टाकीते चपटी बाजू आणि समोर अगरबत्ती सारखं पिटीते आणि ओढीते काय फुकीते दूर नाही अरे काही नाही जमीन जुमला इस्टेट प्रॉपर्टी अरे सब फुकलंय काही नाही राहिलं तुमच्या आमच्या डोळ्यात देखत जे लक्षाधीश होते ते भिक्षाधीश झाले जे करोडपती होते ते रोडपती झाले कशामुळं या व्यसनामुळं काय व्यसनाधीन झाले तुम्ही संगती सोबतीला लागले दुसऱ्याच्या आग्रहाने प्यायला लागले दुसऱ्याचा खूप प्रेम होतं तुमच्यामुळे तुम्ही काय झाले व्यसनाधीन झाले बरोबर आहे आता मला एक सांगा ज्याच्यामुळे तुम्ही व्यसनाधीन झाले ज्याच्यामुळे तुम्ही भक्षण करायला लागले ज्याच्यामुळे तुम्ही मद्यपान करायला लागले त्या प्रेमाच्या माणसाने एखाद्या दिवशी एखाद्या प्रेमाच्या पोटी असं छटाकभर पावशरभर तुम्हाला जर इंड्रोसल्फान दिलं इंड्रोसल्फान कळतं तुम्हाला तुमच्याकडे कोणतं चालतं सध्या सॅनिटायझर विषण्याने रोगर मनुशील शेतकरी मंडळ असेल त्यांना लक्षात येईल पोलो कराटे पोराचं आता नवीन एक भुलाला आलं म्हणजे हुलाला अजून एक लाखांना तर हुलाला आला औषध आहे की नाही
एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीने ती औषध जर तुम्हाला छटाक भर दिलं, तू माझ्यामुळं व्यसनाधीन झाला, प्यायला लागला ना, मग ही छटाक भरात पाव भर आता पेन का? पिन का? का पिणार नाही? का पिणार नाही? मरायच्या भीतीमुळे. मग मला एक उत्तर द्या, माणसाने एकटाच मारावं का हळूहळू मारावं? लवकर बोला, काय करावं? तुमचं काय म्हणणं आहे? एकदा मारावं का हळूहळू? काही उत्तर द्या, मी पुढे जाणार नाही त्याशिवाय. 12 वाजता एकदा मारावं का हळूहळू मारावं? एकदाच मारावं. आपण रोज हळूहळू मारायला लागलो की एकदाच मारायला लागलो? हे जे विषय आपण सेवन करतो, या माध्यमातून आपण रोज हळूहळू मारायला लागलो की एकदाच मारायला लागलो? हळूहळू मारायला लागलो. मग तुमचं काय म्हणणं आहे? मग पेच येईल रोज, पेच रोग, पेच हुलाल आला. हा, पण त्याच्यातला बारकावा लक्षात घ्या दादा, त्याच्यातला अजून सूक्ष्मता लक्षात घ्या. विष जर माणसाने एकदा पिलं तर माणूस एकदाच मारणार आहे, पण विषय हे त्याच्या पुढच्या घातक आहे दादा. विष प्यावं लागतं तेव्हा माणसाला मृत्यू आहे, पण विषय हे सेवनच करायला पाहिजे आणि मगच माणसाच्या जीवनात मृत्यू आहे असं नाही दादा. नुसतं विषयाचा आठव जरी झाला तरी माणसाच्या जीवनात अधःपतन ठरलेलं आहे. माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या 2 ओव्या आपण ध्यानात घ्या. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, कितीही विद्वान प्रकांड ज्ञानी माणूस असू द्या, पण त्याच्या अंतःकरणामध्ये नुसती विषयाची शंका जरी उत्पन्न झाली तर त्याच्या जीवनात अधःपतन ठरलेले आहे. तैसी विषयाची शंका, विषयाची शंका मनी वसती देखा आणि घातू करी अशेखा विवेक जाता. विवेक संपन्न माणूस असू द्या, त्याच्या अंतःकरणामध्ये नुसती विषयाची शंका उत्पन्न झाली तरी अधःपतन ठरलेले. त्याच्यातली दुसरी ओवी आपण घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी यसने हे पतन दिवसीत पावे. 100% तुम्हाला विषयाचं ध्यान झालं की अधोगती तुम्हाला ही 100% ठरलेली. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय इतका तत्वनिष्ठ आहे, इतका प्रखर आहे दादा. तुम्ही जर मुखाने नाम चिंतन करत असेल आणि मनाने जर तुम्ही विषयाचा उपभोग घेत असेल तर तुम्ही ते नाम चिंतन करत नाही, ते तुमच्या जीवनातलं नामस्मरणामधलं खरं विस्मरण आहे. नाम जपत आहे होय खरी आणि चित्त धावे विषयावरी. कैसे होत असे स्मरण आणि स्मरणा माझी ते नामस्मरणामधलं खरं विस्मरणे. तुम्ही मनाने विषय भोग घेत असाल तर विठ्ठल आम्ही करावं काय? माझ्या ज्ञानोबाराने स्पष्ट सांगितलं, तुम्ही एकच काम करा. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मौनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. एकच काम करा, अंतःकरणातले सगळे विषय बाजूला सारा. मग ज्ञानोबाराय तुकोबाराने सांगितलं, आम्ही ऐकलं आणि आमच्यावर लगेच परिणाम झाला आणि आम्ही सगळ्या संसाराचा त्याग केला आणि गेलो गिरिकाभरात ध्यान साधना करा. असं होतं? इतकं सोपं आहे ते? आम्ही सांगावं, तुम्ही ऐकावं, तुम्ही लगेच त्याग करा, इतकं सोपं नाही ते. अवघड आहे. मग अवघड गोष्टी जर आपल्याला कळत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय कळायला पाहिजे? त्या गोष्टीचे सूत्र कळायला पाहिजे. गणित जर सुटत नसेल तर गणिताचे काय कळायला पाहिजे? आपल्याला सूत्र कळायला पाहिजे. कोणतीही गोष्ट अशीच आहे दादा, ती गोष्ट जर आपल्याला शिकत असताना ती जर सुटत नसेल तर त्याचे काय कळायला पाहिजे? सूत्र कळायला पाहिजे. आमचे आदरणीय नारायण महाराज, आमचे आदरणीय इंद्रजित अण्णांनी सुंदर चाल गायली. हा, कशी वाटली तुम्हाला ऐकायला? लय गोड वाटली. मग गाणं सोपं आहे का अवघड आहे? हा, आता काही म्हणते अवघड आहे, काही म्हणते सोपं आहे. हो, पण ज्याला काहीच माहिती आहे ते म्हणते काय अवघड आहे, जायचं निवडायचं. ज्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही दादा, त्याला त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. पण त्याला ज्याच्यातलं काहीतरी कळतं ते म्हणतो दादा गाणं तितकं सोपं नाही. त्याला आरू असतात, आवरू असतात, त्याला ताल असतो, त्याला लय असते, त्याला रिदम, सगळ्या गोष्टी असतात. सोपं नाही. आता त्यांना विचार, ज्यांनी गायलं त्यांना, तुम्ही जो राग गायला ते सोपं आहे का अवघड आहे? ती म्हणते इजी आहे का? त्याच्यातले त्यांना काय कळाले? सूत्र कळाले. आमच्या राम महाराजांनी गोड पकवाज होतो. ज्याला पकवाजाचं काहीच कळत नाही
त्या व्यक्तीला विचारा पक्का जाताना सोपं आहे का अवघड आहे? तो म्हणतो, काय असं अवघड आहे? वाजत ते असं वाजलं. परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मले गुरुनाम गुरु पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे, एखाद्या अडाणी माणसाला जर पक्वाजवळ अशी थाप टाकायला सांगितली तर ते म्हणते एखाद्या म्हशीचा पाय पारा पडतो पण त्याचा हात कसा फुंग पडतो. सोपं नाही दादा, पण जे शिकले ज्यांनी ते रियाज केली त्यांना विचारा ते सोपं आहे गाव. इकडं रामकृष्ण सुरू झालं की त्यांचे बोल आपोआप हातातून काय करतात, आमचे ओठ बोलत आहेत पण त्यांचे बोट बोलते बोट. धान धिकीट धात्रिकट धिकीट कथा कधी घेणं नगन नगन धात्रिकट धिकीट कथा कधी घेणं. 32 मात्रेच्या तुम्हाला 66 मात्रा सोपं आहे अवघड आहे झालं, पण त्याचे त्यांना काय कळाले, सूत्र कळाले. पण तुमच्यातलं मी तुम्हाला विचारतो, मला सांगा स्विमिंग पूल मध्ये हातपाय हलवते त्याला काय म्हणते तुमच्या भागात? बोलत जा. पोहणं काय म्हणते त्याला? पोहणं सोपं आहे का अवघड आहे? पटकन बोला. पटकन सगळ्यात तोंड आहे ना, बोला. पोहणं सोपं आहे का अवघड आहे? एकच उत्तर देतो सगळे. बोल, तुम्हाला माहित नाही पोहणं? पोहणं कसं आहे? अवघड. हो, काही म्हणते अवघड आहे, काही म्हणते सोपं आहे की नाही? ज्याला पोहता येतं त्याच्यासाठी कसं आहे, आणि ज्याला पोहता येत नाही त्याच्यासाठी. पाणी एक अशी चीज आहे दादा, बरं का? पाणी एक अशी चीज आहे, ज्याला पोहता येतं पाणी त्याच्या लाथा खातं, आणि ज्याला पोहता येत नाही पाणी त्याच्या भोखंडी घुसतं. काय काय अवघड आहे. तसं मनुष्य जीवन जगण्याची एक कला आहे. ज्या माणसाला जीवनात जीवन जगण्याचे सूत्र कळाले त्या माणसाला जीवन जगणं कसं जातं, सोपं जातं. नाहीतर ह्या आत्महत्या, घटस्फोट, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या याचा अर्थच असा आहे त्यांना जीवन जगण्याचे सूत्र कळाले नाही. मग आम्हाला विषयाचा त्याग करायचा, मग विषयाचा त्याग करणं सोपं आहे का? नाही दादा. माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांच्या 2 ओव्या आणि 5 दृष्टांत आपण घ्या. विषयापासून इंद्रिय आवडताना साधकाला किती त्रास होतो माझ्या ज्ञानोबरांच्या 2 ओव्या आपण घ्या. माझ्या ज्ञानोबरा म्हणतात, जे सारा सही बिघडता होय हा होणी मत्स काढिता नव्हे भनंगुद बडिता भानयावरुणी पै माये पुढोनी बाळक काळी नेता येऊलते एक होय का उदक तुटता मिना. किती दृष्टांत दिले? 5 आणि ओव्यात 2. पहिला बरं का. आता इथं नानांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरी भावकथा श्रवण करत आहात. नानांचं जीवन खूप व्यापक आहे. मी नानांचाच विद्यार्थी आहे, नानांचा शिष्य आहे. मी त्या लेवलला तितक्या खाली उतरून मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला जेवढं खाली उतरता येईल तेवढं सांगतो. काही गोष्टी तुम्ही समजून घ्या, काही गोष्टी मी समजून घेईन. तेरी बी चूक मेरी बी चूक, कोणाला काही ऐका. ज्ञानोबरांची पहिली ओवी, त्याच्यातला पहिला दृष्टांत, जे सारा सही बिघडता होय ओहा उनी वत्स काढिता नव्हे बनंगोदवडिता भानयावरुणी. माझ्या ज्ञानोबरा म्हणतात, सारस नावाचा एक पक्षी आहे दादा, त्या दिवसा दिसत नाही आणि रात्री त्या दोघा पती पत्नीची गाठभेट होत नाही. इकडच्या काठावर नदीच्या पक्षी बसलेला असतो, इकडच्या काठावर पक्षीने बसलेली असते. हा इकून आवाज देतो, ही इकून आवाज देते. हा इकून उड्डाण करून इकडे येतो, ही इकून उड्डाण करून इकडे येते, आणि दोघांचा अपडाऊन सुरू होतं, दिवस उगवतो, त्यांना दिसत नाही, त्यांची गाठभेट होत. बस याच्यापेक्षा मी खाली होऊ शकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, त्या 2 पक्षाची ज्याप्रमाणे गाठभेट होत नाही त्यांना विषयापासून इंद्रिय आवडताना जितका त्रास होतो तितकाच त्रास या ब्रह्मज्ञानाच्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या साधकाला होतो. एक आता त्याच्यापेक्षा सोपं 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 माझ्या ज्ञानोबराने सांगितलं. दुसरा दृष्टांत ज्ञानोबराने माझं सांगितला, जे सारा असं हे बिघडता होय ओहा वनी वत्स काढिता. माझ्या ज्ञानोबराने तुमचा माझा दृष्टांत दिला शेतकऱ्याला. ज्ञानोबरा म्हणतात, शेतकऱ्याकडे जवळजवळ 99.99% गायी असतात का नाही? म्हणजे होतं म्हणा ना, नसू द्या. आम्ही आत्ताच बैठकीत बसल्यावर ते सेठ मला म्हटले, महाराज तुमची आश्रम आहे पण काही गोशाळा आहे का? आमच्या गुरुजींकडे आहे बाबा, त्यांची आई इच्छा करायची. जुन्या काळात सगळ्यांकडे गायी असायच्या. गाय ज्या वेळेस व्यायला जाते
तिथं छोटासा बछडा गोठ्यात असतो. गाय सोडल्या जाते, रानावनात ती गाय चरायला जाते, दिवसभर चरते आणि संध्याकाळी चरून पुन्हा वापस आपल्या गोठ्यामध्ये येते. आता दोन्ही प्रक्रिया मला सांगा. ज्या वेळेस गाय व्याल्या जाते, तिला चरायला सोडते आणि ती ज्या वेळेस चरून येते, तर जाताना ती सगळ्यात माग असते का पुढे असते? बोलत जा, माग असते. आणि ज्या वेळेस चरून घरी येते संध्याकाळच्या टायमाला, आता पुढे असते का माग असते? पुढं. म्हणजे जाताना माग आणि चरून येताना सगळ्यात पुढे असते. ते असे हंब्या 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 करत करत येते आणि कुठं जाते? सगळ्यात पहिले आपल्या वासराजवळ जाते. ते वासराला काय करते? जागते. मग शेतकरी पहिले येतो आणि त्या गायीला काय करतो? तिच्या खुट्याला बांधतो, सगळे जनावर बांधतो आणि मग हातात बकेट घेतो, वासराच्या खुट्याजवळ जातो. वासराचं खुट्याचा दोरी सोडली की वासरू पाठीवर शेपूट टाकतं, पळत सुटत. कुठं? गायीकडे. कोणाकडे सुटत? कशाला सुटत? दूध प्यायला, आहे की नाही? मग ते वासरू प्यायला लागत, आहे की नाही? आणि शेतकरी अशा हाताची घडी घालतो आणि वासरा म्हणतो, पी. काय प्यायचं तर पी, खरडून पुसून पी, पी. असंच आहे तुमच्याकडे? अरे दादा, वासरू जर इकून प्यायला घेऊ आता इकून येतो. तिने 2-3 हुंडे हाणले ना हाणले, त्या गाईच्या कासात दूध येतंय ना येतं, गाय पाणहती न पाणहती. ते बकेट असं बाजूला ठेवते, वासराचा दावा धरतो, आणि त्याच्या खुट्याला नेऊन पाहिजे. बकेट घेतो, गाईच्या खाली बसत आहे, पाणी मारतो आणि बेस्ट बकेटला पाणी टाकून देतो. सुरू 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 काय करतं? दूध काढतो आणि ते वासरू तिथून पाहतं शेतकऱ्याला म्हणतं, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. लय आनंद वाटत असं वासराला. वासरू म्हणत असं शेतकऱ्याला, काढ काढ खरडून पुसून काढ. लय मजा वाटत असं वासराला. काय वाटत असं वासराला? काय म्हणत असं त्या वासराचं? ते वासरू म्हणतं, दादा अरे मी गवत नाही पचू शकत रे, गवत नाही खाऊ शकत रे, काळब्याची पेंडी मी खाऊ शकत नाही. मी माझ्या आईची आठवण करतो दिवसभर. माझी आई माझ्यासाठी रानात चारा खाते, माझ्यासाठी दूध तयार करते आणि नेमकं माझ्या तोंडात 2 थेंब दुधाचे जायचे आणि त्या दुधाच्या थेंबापासून तुम्ही माझे ताटातूट करता. किती त्रास होता समजा त्या वासराला. माझ्या ज्ञानोबाराय म्हणतात, त्या वासराला त्या दुधापासून गायीपासून बाजूला केल्यानंतर जितका त्रास होतो तितकाच त्रास या ब्रह्मज्ञानाच्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या साधकाला विषयापासून इंद्रियावर्तन होतं दूर. तिसरा दृष्टांत ज्ञानोबाराने अजून तुमच्या माझ्यातला द्याला. नवे बनंगू धवडिता भानयावर. ज्ञानोबाराने तुमचा माझा दृष्टांत दिला माणसाचा. पण आताच्या काळातला दृष्टांत नाही देऊ, जुन्या काळातला दृष्टांत. ज्या काळात अन्नधान्य कमी पिकत होतं, ज्या काळात अन्नधान्याची खरीच किंमत माणसाला होती, त्या काळातला दृष्टांत. ज्या काळात एखाद्या ठिकाणी भंडारा जर असेल उद्या, तर आदल्या दिवसापासून लोक उपाशी राहत होती. जुन्या मंडळी विचारा, कुठं जर भंडारा असेल, भंडारा म्हणजे काय असेल? बुंदीन लाडून जिलेबी येडे होते का काय? अरे त्या कन्या आमटीचे भंडारे होते, पण तिने सुद्धा खायला लोक आदल्या दिवसापासून उपाशी राहत होते. असं ते जुना काळ. ज्ञानोबाराय म्हणतात, असा 7-8 दिवसाचा भुकेलेला माणूस काय खाव काय खाव काय खाव म्हणून असा रस्त्याने निघाला, तर त्याला एक असा मंडप टाकलेला दिसला आणि लोक पंक्तीला बसलेले दिसले. त्याला वाटलं, वा बरं झालं आपल्याला जेवण भेटलं. ते बसलं आणि त्याला वाटलं आता नेमका ते कोणाची पंगत आहे काय पंगत आहे. मंडप बिंडप दिसलो, जरा चांगलं वातावरण